नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मित्र हो, चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या जंगलाचं देणं या पुस्तकातील एक सुंदरसा लेख आज आपण अभ्यासणार आहात. पक्ष्यांच्या जन्माचं गूढ. आलमेलकर सरांनी केलेल्या रेखाटनापासून या लेखाची सुरुवात होते. 1975 साली अमृत दिवाळी अंकामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये हा लेख सर्वप्रथम प्रकाशित झाला होता. जंगलाचं देणं या पुस्तकामध्ये सरांनी जेवढे लेख अंतर्भूत केले आहेत त्या सर्व लेखांचा उल्लेख ऋणनिर्देशामध्ये सर करतात. या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रास्ताविकामध्ये सर म्हणतात, वनातून भ्रमंती करताना वृक्ष, वनांचं, त्यातून दिसणाऱ्या आकाशाचं तसंच धर्तीवरील उदकाचं सौंदर्य मला पाहता आलं. पशुपक्षी, कीटक आणि सरपटणारे प्राणी यांचंही सूक्ष्म निरीक्षण करता आलं. पाखरांनी तर माझं भावविश्वच व्यापून टाकलं आहे आणि त्यातूनच हळूहळू अनुभव संचित होत गेला. पुढे थोर चित्रकार आलमेलकरांचा परिचय झाला. परिचयाचं रूपांतर स्नेहात झालं. त्यांच्याबरोबर जंगलात भटकणं मोठं ज्ञानदायी असे. वाटेने चालता चालता ते अरिस्टॉटलप्रमाणे निसर्ग व आदिवासी यांच्याविषयी अद्भुतरम्य गोष्टी सांगत. पशुपक्ष्यांची आणि आदिवासींची उभ्या उभ्याच सहज सुंदर आणि अप्रतिम रेखाटनं काढीत. त्यातून संचित अनुभवाला एक विशिष्ट आकार आला. त्या अबोल अबोध अनुभवांना शब्दकळा कधी आणि कशी फुटली हे ध्यानातही आलं नाही. मला लाभलेलं हेच जंगलाचं देणं. मित्र हो, या पुस्तकाच्या प्रत्येक लेखामध्ये सर अगदी मनापासून व्यक्त झालेले आहेत. त्यामुळे हा प्रत्येक लेख आपल्या हृदयाला भिडतो. आजचा हा लेखही अतिशय सुंदर. चला तर वळूयात आपण लेखाकडे. पक्ष्यांच्या जन्माचं गूढ. सर लिहितात, आपल्या पिलांना भरवत पक्षी दिवसांनी त्यांना वाढवत असतात. परंतु मौज कशी ते पहा. चातक व पावशा हे कोकिळ कुळातील पक्षी मात्र आपली अंडी कसाई, खाटीक पक्षी व 7 बहिणींच्या घरट्यात घालतात. ते मोठे चतुर असतात. एका घरट्यात एकच अंडे ठेवतात. कसाई पक्षी केवढे क्रूर, पण देवाची करणी पहा. हा खाटीक पक्षी पावशा पक्ष्याच्या पिलाच्या रूपाने जगत असतो. 7 बहिणी चातकाच्या पिलावर मायेची पाखर घालतात. कटू कर्कश कोल्हाळ माजविणाऱ्या पक्षात या सुस्वर गाणाऱ्या अरण्यातील भाटाचा जन्म व्हावा हा केवढा मोठा चमत्कार. हा सृष्टीतील चमत्कार घडताना स्वयंभू जलाशयाचा प्रकाश आसमंतात पडलेला असतो. वरून धो धो पाणी वर्षत असतं. इतर वेळी सारी झाडे झुडपे मेघांच्या प्रावरणात लपलेली असतात. या पक्ष्यांच्या घरट्यांवर हिरव्या निळ्या दाट पानांचे छत्र उभे असते. टिटवी क्षणाक्षणाला धोक्याची सूचना देत असते. कोतवाल पक्ष्यांचा जागता पहार असतो. पळसाची सारी झाडं झुडपं 7 भाईंच्या रूपाने बोलू लागतात. 1, 2, 3 अशी एका मागून एक 6-7 उदी भुऱ्या रंगाची मैनेच्या आकाराची लांब शेपटींची ही पाखरं झाडाखाली उतरू लागतात. चकचक करीत, किलबिल करीत आणि एकाएकी कोल्हाळाने सारं रान उठून जातं. जमिनीवरून पुन्हा जडपणे उडत दुसऱ्या झुडपामध्ये शिरून दिसेनासं होत. एकदा एक जोडी एकमेकांना बिलगून फांदीवर बसली होती. ओली पिसे फुलवून पिसातून चोची फिरवत एका तालात शेपटी वर खाली हलवत एकमेकांच्या पंखात चोचीत हळूवार चोच घालीत चकचक आवाज करीत. गोंडी भाषेत त्यांना खेवा म्हणतात. खेव म्हणजे आलिंगन. फार वर्षापूर्वी त्या एकत्र राहणाऱ्या 7 पाखरांचे मला मोठे गूढ वाटे. 7च का? 6 का नाही? मग 7वा कोण? नंतर कळलं की त्यात 4-5 त्यांची पिलं असतात. एकूण ती क्वचितच 7 असतात. परंतु 7 ही संख्या भारतीयांना फार प्रिय. परंतु इंग्रजांनी देखील आपलेच अनुकरण केले. तेही या पक्ष्यांना 7 सिस्टर्स म्हणतात. ती सारी पिलं विलक्षण स्वरात केकाटायची. कोकणात तर त्यांना कोकाट्या जंगल बॅबलर म्हणतात. परंतु त्या दिवशी त्यांच्या केकाटण्याला चातकाचे एक शावकही साथ देत होते. डोक्यावर नुकतीच फुटू लागणारी शेंडी, पंखावर पांढरा शुभ्र ठिपका, किंचित लांब शेपटी. शेपटीवरचे पांढरे ठिपके मात्र दिसत नव्हते. नंतर क्षीण स्वरात पी पीचा आवाज करीत त्या व्रात्य पिलांपासून दूर एका फांदीवर ते जाऊन बसले. बराच वेळ त्याचे पी 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 चालले होते.
शेवटी त्या पिलांच्या आईला दूर बसलेल्या त्या अजाण पक्ष्याची कीव येऊन तिने त्याच्या चोचीमध्ये चारा भरला. पंख थरथरवत पी पी करीत चोच वासून त्याने तो चारा घेतला. बाकीच्या पोरांनी पुन्हा एकदा केकाटत तिच्या भोवती गदारोळ घातला. ती काऊंजी उडाली तशी ती पिलं तिच्या मागोमाग पळसाच्या झुडपामध्ये दिसेनाशी झाली. चातकाचा परिचय झाला तो कालिदासाच्या काव्यातील चातक व्रताने. त्याच्या दर्शनाला मी उत्सुक असूनही तो कधी फारसा दिसायचा नाही. समोर नवेगावचे विस्तीर्ण जलाशय, त्याच्या काठची सुंदर वनराजी. त्या बांधावरून फिरत असताना एकमेकांचा पाठलाग करीत असलेले चातक दिसले. केवढे देखणे रूप त्यांना लाभले होते. लांब काळ्या शार शेपटीवरचे पांढरे शुभ्र ठिपके, ते उडताना मोठे अलौकिक वाटायचे. या त्यांच्या वैशिष्ट्यावरूनच त्यांची ओळख पटावायची. इतर वेळी ते बांधावरच्या मोहावर बसलेले असायचे, तर कधी आंब्यातून मधुर आवाजामध्ये गायचे. पिंपळाच्या मंद सळसळणाऱ्या पानांना संथ गतीत साथ द्यायचे. जलाशयावरील लाटा किनाऱ्यावर आंदोळायच्या. त्या आनंद कल्लोळात पियू पियू पी पी पियू पी पी मोठं अद्भुत वाटायचं. आकाशातील मेघांची छाया जलाशयात पडून तो जलाशय अधिकच गहिरा, खोल, निळा, विस्मयजनक दिसायचा. वर पाण्याने भरलेले ढग आहेत, खाली विस्तीर्ण जलाशय आहे, तरी देखील चातक तहानलेलाच. त्यांचा पियू पियूचा नाद अरण्यात भरला आहे. देवाने त्यांची प्रार्थना ऐकली वाटतं. नंतरच्या काही दिवसांमध्ये सतत वर्षा होत होता. तुडुंब भरलेल्या जलाशयाचे पाणी बांधावरून वाहू लागले. ते रामटेकवर आले ते आफ्रिकेतून. तेथून मेघदूताबरोबर येणाऱ्या या पक्ष्यांची वीण इथे नावेगाव बांधावर होते. 7 बहिणींचे घरटे हेरून चातकाची मादी त्यात एखादे अंडे ठेवते. कदाचित 7 बहिणींचे एखादे अंडे बाहेरही टाकून देत असावी. भारतीय साहित्यात अलौकिकत्व पावलेल्या या पक्ष्यांची प्रजनन भूमी इथं या बांधावर आहे. कसाई पक्ष्यांची श्रीक श्रीक तर कधी चिरचिर चाललेली असायची. बुलबुल एवढे लांब शेपटीचे, माथ्यावर काळी पट्टी असलेले हे पक्षी एखाद्या पापाचे ओझे वाहून न्यावे तसे जडपणे इकडून तिकडे झाडांच्या शेंड्यावरून उडताना दिसत. तरु शिखरावर बसून त्यांची श्रीक श्रीक चालू असे. त्यांची पिलंही आता जाणती झाली होती. चिमणी एवढी, करड्या, उदी रंगाची. कुशीत किंचित ठिपके असलेली ही पिलं कित्येकदा स्वतंत्रपणे चरताना दिसत. सारा परिवार एकत्र आला की कसला विलक्षण कोल्हाळ करायचा. पंख थरारून अंगाचा कंप करीत आपल्या मात्या पित्यांकडून चारा मागवायची. परंतु त्यांना पोटच्या पिलाकडे पाहायला कुठला वेळ. त्यांचा सारा वेळ पावसाच्या पिलाला भरविण्यात जात असे. पावसाची मादी मोठी चतुर. प्रत्येक घरट्यात ती एकच अंड घाली. तिची इतर सारी पिलं बांधावरच मोठी होत होती. इतर साऱ्या पिलांची भूक घेऊन तिप्पट आकाराचे पावसाचे हे पिलू तिच्या कुशीत जन्माला आले होते. दिवसभराचा सारा वेळ या खादाड पिलाला भरविण्यात जाई. एरवी दुसऱ्या पक्ष्यांची अंडी पिलं निर्दयपणे खाणाऱ्या या खाटकाला ही दया कुठून आलीच. आकाशात ढग आले आहेत, अधूनमधून रिमझिम पाऊस येतो. बांबूची वने आता सुस्नात होऊन त्या वैडूर्य मण्यांचे सौंदर्य त्यांना प्राप्त झाले आहे. आकाशाला भिडणाऱ्या उंचच उंच सुसरीच्या पाठीसारखी साल असलेले ऐन वृक्षात लपलेले पपिया पावशा गात आहेत. दिव्याने दिवा लावावा तसा त्यांच्या आवाजाने सर्वत्र आवाज लागत होता. गव्याचा मागोवा घेत भटकत असताना त्या खोऱ्यात पपियाचा आवाज भरून राहिला होता. चंद्राच्या आड दाट व पाण्याने भरलेले ढग आल्यावर धड अंधार ना प्रकाश असे झावळे झावळे झाले आहे. अशा या रात्रीच्या वेळी पपिया पिया कहाँ है अशा स्वरामध्ये गाऊ लागतो. एखाद्या दर्दभरी रागासारखे ते गाणे मनाची बेचैनी वाढविणारे, मनाला अनामिक हुरहुर लावणारे असते. लहानपणी नंदीवाला घरापुढे येऊन गुबू गुबू वाजवत उभा राही. तोच तो आवाज. आता सूर्योदयापूर्वी भारद्वाज पक्षी करीत असलेल्या या आवाजाने मी जागा होई. अनेकदा मी लपत छपत हा विलक्षण आवाज तो काढतो कसा हे पाहण्याचा प्रयत्न करीत असता मान खाली वर हलवून चोचीचा जवळच्या फांदीवर स्पर्श करीत त्या अद्भुत ध्वनी लहरी बाहेर येत. चोच कधीही उघडलेली मी पाहिली नाही. बंद चोचीतून तो कसा आवाज काढत असावा याचे आश्चर्य वाटे. ते अद्भुत स्वर कंठातून कसे बाहेर येत हे समजत नसे. कधी कधी तो वानरासारखा हुप हुप आवाज काढी. त्या दूर
खोल दरीमध्ये त्याचा आवाज भरून राहील. पण आज आणखी वेगळ्याच आवाजाची किमया त्याने दाखविली. खकू खकू चकचक असा पळसाच्या दाट पानातून आवाज येत होता. येणारा आवाज आगळा वाटल्याने मी त्या आवाजाचा मागोवा घेत घेत जवळ जाताना तो अकस्मात पंख फडफडवत वेगाने उंच सागाच्या सुकलेल्या डहाळीवर जाऊन बसला. दुसरे बसले खालच्या फांदीवर. मधूनच ती चिरचिरचा आवाज करीत नर खकू खकूचा स्वर काढी. त्याने जीवजीवक पक्षाच्या शेपटीप्रमाणे असलेल्या पुच्छाची पिसे एखाद्या सुंदर जपानी युवतीच्या हातातील नाजूक मुलायम पंख्यासारखी पसरली होती. पंखाची तपकिरी वर्णाची पिसे हळुवारपणे उन्हात पसरून तो त्या पिसांमध्ये चोच घालीत होता. त्याचवेळी त्याच्या आवाजाची किमया ऐकू येत होती. तो मादीचा अनुनय करीत होता. इतक्यात त्यांचे सागाच्या रुंद पानात ते बांधत असलेले घरटे दिसले. गोड आणि अद्भुत असे. सौराष्ट्र व कर्नाटक देशात या पक्ष्यांच्या घरट्याविषयी गूढ लोककथा आहेत. या पक्ष्यांच्या घरट्यातील मुलायम अस्तर संजीवनी काड्यांनी केलेले असते. त्या खोप्यातील काड्या जलप्रवाहात फेकल्या तर इतर काड्या प्रवाहाबरोबर वाहून जातात. मात्र संजीवनी काड्या प्रवाहाविरुद्ध वाहू लागतात. या अलौकिक कथेचा उगम कसा झाला हे माहीत नाही. विष्णू पुराणात भारद्वाज मुनींच्या जन्मकथेत या पक्ष्यांचा संबंध असल्याने त्याच्या घरट्याबद्दल प्रवाद असावा असं वाटतं. या पक्षाचे दर्शनही चास पक्षाप्रमाणे शुभ मानलं जातं. मित्रो, हा सुंदरसा अभ्यासपूर्ण लेख सर इथे संपवतात. या पुस्तकाचं वाचन मी अगणित वेळा केलं आहे, पण प्रत्येक वेळा प्रत्येक लेखामध्ये असं काहीतरी मिळतं की ते माझ्यासाठी सर्वस्वी नवीन असतं. असं वाटतं की गेल्या वेळी जेव्हा मी हे पुस्तक वाचत होते त्यावेळेस कसं बरं नाही लक्षात आलं माझ्या. तुम्हालाही हे पुस्तक वाचताना तसाच अनुभव येणार आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या सुंदरशा पुस्तकाच्या परिचयासह किंवा एखाद्या सुंदरशा लेखासह. तोपर्यंत आजच्या या लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.